विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार, माझ्या घरी किंवा कार्यालयामध्ये चर्चेसाठी या, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन. विद्यार्थी बोलावणार तिथे चर्चेसाठी जाणार, चर्चेचा प्रस्ताव दिलेला आहे. अमित शहांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिम्मत दाखवून चर्चेसाठी संसदेमध्ये जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, पंतप्रधानांकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. मोदींच्या दिल्ली भेटीवर पवारांची माहिती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात. 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार, विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. दिल्लीसारखं आमच्या मोर्चामध्ये केलं तर फटकावून काढणार, राज ठाकरे यांचा इशारा. आमचा मोर्चा शांततेमध्ये होणार, हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाहीत, ठाकरे आक्रमक. आता हा केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेचा राग उफाळतोय. न्यायालयाला कुत्रे कबुतरांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ आहे, पण झुरळांकडे लक्ष कोण देणार, उद्धव ठाकरे याचा खोचक सवाल. मुंबई पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी. पुन्हा या एरियामध्ये दिसलास तर खिशात पावडरची पुडी टाकेन. हा पोलीस आहे की ड्रग सप्लायर, व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे संतापली. मुंबईमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्सची धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई. कॉन्स्टेबल पवन सांगळे याची चौकशी सुरू. काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल. मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉकरोच पळाले. चेंबूरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. ताब्यात घेतलेले सगळे विद्यार्थी पोलिसांच्या गाडीमधून मागच्या मागेच पळाले. मुंबईची मुलगी एकटी पोलिसांना भिडली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी तरुणीने थेट पोलीस वाहन रोखलं. आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत काय, सीजेपीकडून तरुणीचा व्हिडिओ ट्विट. पेपरफुटीची जबाबदारी केंद्र सरकारची, जनता माफ करणार नाही. विजय वडेट्टीवारांचा संताप. तर आदिवासींवर गोळ्या झाडणारे तुम्ही, काँग्रेसच्या काळामध्ये अशा घटना घडल्या नाहीत, या भ्रमात राहू नका, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक. मुंबईमध्ये आंदोलनावेळी सुजात आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाणे विरारमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. तर कोल्हापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदेडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद. अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे यांचं मौन. दिल्लीमध्ये नेट सेवा ठप्प. 16 मेट्रो स्थानकं आणि कॅनॉट प्लेसचा रस्ताही बंद. सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारची खबरदारी, ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात. संसदेमध्ये चौथ्या दिवशीही गदारोळ. सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांनाच चर्चा नको, किरण रिजिजू यांचं वक्तव्य. तर आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, विरोधक आक्रमक. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही. नीट पेपरफुटीवरून पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची घोषणा. तुम्हीच तरुण पिढीच्या भविष्याला सर्वात मोठं नुकसान पोहोचवलं. शिक्षण व्यवस्थेच्या विनाशाला तुम्हीच जबाबदार. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुरक्षा वाढवली. प्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग बंद. खबरदारी म्हणून कृषक रोडवर कडक बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहराला चारही बाजूने पाण्याचा वेढा. डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरमध्ये गेल्या 16 तासापासून मुसळधार. नदी, नाले, ओढ्यांना पूर. डहाणूच्या कासा गावाला पुरानं वेढलं. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पालघरमधील धामणी धरणामधून पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ. भाकरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं शेवटचं रिंगण. चिखलामध्ये खेळण्याच्या आनंदासह वारकरी संबळाच्या तालावर थिरकले.
रत्नागिरीच्या जगबुडी नदीमध्ये कंटेनर कोसळला. गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाताना अपघात. एनडीआरएफसह स्थानिक बचाव पथकाकडून चालकाचा शोध सुरू. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाले. 3 जण जखमी. जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार. आसाममध्ये पावसाचा हाहाकार. 872 गावं पाण्याखाली. 5 लाखाहून अधिक नागरिक प्रभावित. पुरामध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित.